जरा चर्चासत्र तेच आपलं. जोपर्यंत ह्याचा खरा चेहरा समाजापुढे आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे माझं मी प्रण घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेला तो काही विधानं करेल त्या त्या वेळेला त्या त्या विधानांचं खंडन मी करणार आहे माझ्या लाईव्हच्या माध्यमातून, माझ्या चॅनलच्या माध्यमातून. कारण ह्याचे जे फुटीरवादी लोक आहेत ना, मला दाबण्यासाठी, मला माझं तोंड दाबण्यासाठी, मला गाडण्यासाठी, मला गप करण्यासाठी यांनी फार मोठी यंत्रणा लावलेली आहे. परंतु त्या यंत्रणेला मी काय जुमानत नाही. आणि मग विषय असा झाला की सुचून नाही राहिलं त्यांना आता काय करावं. परंतु मी मात्र त्यांचा प्रत्येक पॉईंट नोट करून घेते आणि समाजापर्यंत पोचवते की हा पॉईंट बोलण्याची गरज काय होती, हा माणूस हेच शब्द का बोलला, मीडियासमोर येऊन बग करायची काय गरज, ह्याचा अर्थ काय. म्हणजे तुम्ही घाबरलात का जरांगे, आणि ते तुम्ही घाबरलेलाच आहात जरांगे. आणि जरांगेने आज कोणत्या गावात त्याचा दौरा होता, तिथं गेल्यानंतर स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की मी का हॉस्पिटलमधनं मी घरी आलो, का मी डिस्चार्ज घेतला. त्याचं कारण आता त्यांनी वेगळं लावलं. आणखी म्हणे बायका मला मारायला पाठवल्या होत्या देवेंद्र फडणवीसने मला बायका म्हटला माझ्यावर मारायला पाठवल्या होत्या बायका. अरे किमान ओके केदार दादा ओके ना यार, माझ्या लक्षात नाही राहिलं. ओके ना, ठीक आहे ना, चल हरकत नाही. ओके. अरे मी तुझं नावच वाचलं नव्हतं म्हणून ते मी फक्त ती कमेंट वाचली, त्यामुळं तसा गैरसमज झाला दोघांचाही आपल्यास. ओके चल जाऊ दे. तर बाबाचं असं म्हणणं आहे की मी हॉस्पिटलमधनं घरी आलोय. त्याचं कारण की मला कळलं होतं. बघा याला काय कळतं, याला सलाईनमधनं नाही का इंजेक्शन टाकून मारणार इथे कळलं होतं, याला पोलीस लावून मारणार इथे कळलं होतं, याच्यावर गोळ्या घालणार इथे. अरे काय बेताल वक्तव्य करतो आणि स्वप्न बघतो. खासदारकीचे डोहाळे लागले त्याला, जरांगेला लागले खासदारकीचे डोहाळे लागले बाबा तुला. आणि तू ते उगच नाही का खापर त्या सारखं याच्यावर फोडतोय. बरोबर नाही रे जरांगे. जरांगेच्या कार्यकुत्र्यांनी जरांगेच्या कार्यकुत्र्यांनी इथे येऊ नये. आपलं तिकडं टुमकं वाजवा. अगदी बरोबर शिंदे अवी, अगदी बरोबर बोललात तुम्ही. खऱ्याला त्याला पॉलिश करण्याची गरजच नाही. खऱ्याला ते खरंच आहे, ते चमकणारच. पॉलिश करायची गरज तुमच्या जरांगेला आहे. कारण जरांगेने ज्या पद्धतीमध्ये समाजाची आणखी दिशाभूल करणं लावली स्वतःला वाचवण्यासाठी. बाबा म्हणतो मी हॉस्पिटलमधनं घरी आलो, त्याचं कारण मला कळलं होतं देवेंद्र फडणवीस माझ्यावर हल्ला करणारे, माझ्यावर सलाईनमधनं मला औषध देणारे. त्याच्यानंतर बाबा म्हणतो परत की नाही मला कळलं होतं SIT चौकशी बसणारे, ते लोक चौकशी करण्यासाठी येणारे. आणि मग आता हाच बाबा बोलतो मला कळलं होतं की ते हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यासाठी येणारी. नंतरच्या दुसरा शब्द याचा त्याच शब्दामागचा लगेच असा आहे की बाबा याने मला बायका पाठवल्या होत्या तिथं मारायला. ज्या बायका गेल्या त्या अगदी छान असं त्याला बोलत होत्या. त्या कुठल्या पक्षाच्या आहेत याला महत्व नाही, परंतु त्या पक्षाचे रुमाल टाकून आलेत. आणि ज्या पक्षाचा द्वेष जरांगे करतोय त्याचं फार डोकं हल्लं. त्याचं फार डोकं हल्लं की ते पक्षाचे रुमाल टाकून तुम्ही कशासाठी आलात. जर पक्षाची रुमाल टाकून गेल्या नसत्या तर बघा जरांगेने म्हटलं असतं त्यांच्या बायका मला बघा, त्यांनी पक्षाचं नाव सांगून नाही आल्यात त्या, बघा त्या बायकांची चौकशी करा, त्या कुठल्या आहेत, भाजपच्या आहेत. हा माणूस इतका, मग तुम्हाला सांगते रावण पण लाजेलाव याच्याजवळ. रावणाजवळ तरी 10 तोंड होते, ते 10चे 10 तोंड त्याच्या समोर होते. पण याच्याकडे किती तोंड आहेत आणि किती झाकलेले आहेत त्याच्या एका चेहऱ्याच्या मागं, ते त्याचं त्यालाच माहिती बाबा. इतका माणूस म्हणजे भूमिका बदलतो, इतका दर बदलू माणूस आहे. सारखं स्टेटमेंट बदलणार, याचे शब्द बदलणार, याच्या सोयीनुसार हा सगळं काही बोलत असतो. हा बाबा म्हणजे त्या बायका जर पक्षाचे रुमाला टाकून गेल्या नसता तर यांनी तर म्हणलं असतं त्या हे बघा चेक करा त्यांचे अकाउंट, बघा त्या पक्षाच्या बायका मला धमक्या द्यायला आल्या होत्या, त्या पक्षाच्या बायका रुमाल टाकून. यांनी का बरं मग नाही का पक्षाची रुमाल टाकून आल्या नाही, या पक्षाचं लेबल लावून का आल्या नाही माझ्यापर्यंत, यांना यायचं तर ह्या सर्वसामान्य महिला म्हणून का आल्या. आता त्या पक्षाचा रुमाल टाकून गेल्या तर बोलतोय की पक्षाची रुमाल टाकून त्या म्हणजे पक्षाने बायका पाठवल्या त्या माझ्यावर हल्ला करायला. अरे ती बाई किती छान बोलत होती तुझ्याशी जरांगे, तुझ्यापेक्षा आहे ना तिचा अभ्यास पण लय.
आणि तिचं बोलणं तर खरंच किती व्यवस्थित तिने मुद्दे मांडले तुझ्याजवळ. आणि तुझा बघ गुरमीपणा आणि नाटकपणा. आया बहिणी आल्या म्हणल्यावर तू असं उठून बसायचं होतं, त्या कुठल्या समाजाच्या असू दे, कुठल्या पक्षाच्या असू दे, कुठल्याही जाती धर्माच्या असू दे. तू काय केलं? तुझी गुरमी, ते पडलेला लेटलेला तू, ते तुझं ते माजोरापणा, तुझे लोक त्यांना हा चला निघा 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 निघा, त्यात जबरदस्ती उभं राहून तिथं बोलत होत्या. तू काही बोलू दिलं नाही त्यांना, तुझ्या लोकांना पण. तू आपलं नाटक करत होता. हां बरं ठीक आहे, हां बोला. मग नाही नाही माझं नाही त्याच्यावर, त्याला हे नाही समर्थन नाहीये, कुठल्याच आया बहिणींची अवहेलना होऊ नये कुठल्याच. आणि इकडं लगेच जोडा यांना चांगलं, बोला यांना चांगलं, इकडं लगेच पिन देतो पुन्हा लावून. अरे आया बहिणींचा जर ऱ्हास कुणी केला असेल ना, तर तो जरांग्या, तू आणि तुझ्या त्या बेवड्या कार्यकर्त्यांनी. तुझ्या सोबत आहेत ते कोण आहेत? कोण आहेत ते? ना त्यांना घरात मान सन्मान आहे, ना त्यांना गावात मान सन्मान आहे, ना त्या आई वडिलांच्या कामाला येते, ना ते समाजाच्या कामाला येते. अशी लोक तू सोबत घेऊन फिरतोय आणि पुन्हा समाजाला, सरकारला धमक्या देतो की मला आतमध्ये टाकूनच बघा, समाजाची भावनिक लाट बघा. अरे काय समाजाला पेटवतो तू? किती पेटवण्याचा प्रयत्न करतोय? समाज पेटणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता समाजाने चांगलं ओळखून घेतलंय की तू काय आहे ते. समाजाला सगळे म्हणजे मला जे कॉल येत आहेत ना, आत्ता जे मेसेज येत आहेत ना, त्याच्यावरून कळतंय की ती लोक त्यांनी बोललेला तो पण स्क्रीनशॉट मी तर पाहिलेले पण नाही, कुणी कुणी मला काय काय बोललेले, आणि तो डिलीट केला हे पण टाकतात की ताई आम्ही आमची कमेंट डिलीट केली, बाबा तुमच्यासाठी वाईट टाकली होती, तुम्ही आमचे डोळे उघडले. ह्याने फार दिशाभूल करणं लावली होती, तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले. ह्याची गुरमी अजूनही बघा. ज्या वेळेला याला आज पत्रकार बारस्कर महाराजांबद्दल बोलतायत की बाबा त्यांनी, तर हा पत्रकारांना काहीच नाही. चला पुढं पुढं. अरे तू कोण आहे? जरांगे कोण आहे तू? 6 महिन्यात मध्ये उदयाला आलेलं नेतृत्व, आणि तू सरकारला धमक्या देतोय. मी तुमच्या निवडणुकीत सुधारणार नाही. कुणाला धमक्या देतो? फक्त तू देवेंद्र फडणवीसला. फक्त तू देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस. अरे ह्याच्यातनं तुला दिसून येतंय, ह्याच्यातनं तुझं दिसून येतंय की तू नाही का फक्त का फडणवीस 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 माळा जपतोय. तुला काय कुठल्या एखाद्या यांनी सांगितलं का देवऋषानी तीच माळा जप एकाच नावाची? त्याला तुला पवार नावाच्या देवऋषाने सांगितलं का तीच माळ जप, सारखं सारखं मी इलेक्शन होऊ देणार नाही मी? अरे लोकशाहीचा गळा दाबताय का तुम्ही? करा ना, तुम्हाला किती उभे करायचे तुमचे, कोण अडवतंय? धमक्या कोणाला देताय तुम्ही? आणि हे कशामुळे तुम्ही पेटवणं लावलं? तुला माहिती होतं तिथं हॉस्पिटलमध्ये जरी मी थांबलो तरी माझी SIT चौकशी होणार आहे, तिथं मला काय जास्त गोंधळ करता येणार नाही. इकडं आलो म्हणजे मी फिरणार, समाजात मध्ये फिरणार. उद्या जर एखाद्या पोलिसांनी मला अडवलं, बोलला की नाही तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं, की तू आपला नाही का राडा घालणार घरातून, पण तुला जर हॉस्पिटलमधनं उचलून नेलं तुझी गोच्ची होणार. तू समाजाला आहे ना सांगूच शकणार नाहीये की मला नाही का समाजापुढं तुझं ते जे काय नाटक तुझे करत असतो, तू काय जे काय नाही का समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करत असतो, ते काय तुला करता येणार नाही हॉस्पिटलमध्ये असताना. बरोबर, हे तुझ्या लक्षात आलं होतं. बरं, याचा परत एक काय आहे शब्द माहिती आहे का, की आताच्या याच्यात त्याच्या की मला फडणवीसचे कार्यकर्ते आहेत ना मला मारणार आहेत, फडणवीसचे पदाधिकारी मला मारणार आहेत. अरे फडणवीसने कुठेही सांगितलं नाही, कुठेही तो बोलला नाही फडणवीस की बाबा मी माझ्या कार्यकर्त्यांना याला मारायला लावेल किंवा, पण तू तर खुलेआम बोलतो ना, याव करीन त्याव करीन, हे करीन ते करूनच बघा माझे बघा इतके लोक आहे, मग रस्त्यावरच उतरतीन आणि मग तुम्हाला सोडणारच नाही. तुम्हाला धमक्या तुझ्या आहेत जरांगे, कुठलाही मंत्री देत नाही धमक्या, छगन भुजबळ सोडला तर, आणि कुठलाही मंत्री तुला काही बोलत नाही. तू धमक्या देतोय तू स्वतः. जे काय ते पोर आहे ना तू पाठवले ना गावोगावी, तुझ्याबद्दल ज्या वेळेला काही लोक त्यांचं मत मांडतात की बाबा आम्हाला नाही पटले किंवा काय बोलण्याचा प्रयत्न करतात, तर तुझे ते 90 वाले पोरं लोकांच्या घरी जाऊन धिंगाणा घालतात, व्हिडिओ काढतात आणि शेअर करतात. आणि तू त्याच्याबद्दल नाही बोलला काही, बोल ना जरांगे, पत्रकार परिषद घे की कुणालाही त्रास देऊ नका, समाज आहे, समाज त्यांचं मत मांडणार आहे. कुठलं रे बाबा तुझं? मी जनता मायबाप, माझा मराठा गोरगरीब मायबाप, आणि मी मराठी, मी बोलले होते ना तुम्हाला परवाच्या लाईव्ह मध्ये माझ्या. आता हा इलेक्शनला उभा राहणार, काय बोलणार? नाही बाबा मी काय समाजाचा माणूस आहे, मी काहीच नाही, हे माझे विचारच नाही, हे कुणाचे विचार, हे समाजाचे विचार. समाज मला जसा बोलतोय तसं मी करते.
त्याच्यामुळं मला कुणीही नावं म्हणजे मला कुणीही गृहीत धरू नका. मी काहीतरी कांड करतोय, मी बोलतोय किंवा हे माझं मत आहे असं कुणीही गृहीत धरू नका. हे माझं मत नाहीये. मी समाज मायबापाच्या पुढं नाही. गोरगरीब मराठा समाज माझा मायबाप आहे आणि हा समाजाला बरोबर उल्लू बनवतो. कुणाचंही मत घेत नाही. हा स्वतः बोलतो की SIT चौकशी लागणार होती आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी मी घरी आलो नाही. घरी आला आणि याच्या अर्ध्या रात्रीत ह्याच म्हणतो लोक असं करतात, SIT चौकशी लागली की त्या हात दुखतो, पाय दुखतो, त्यांना काय अटॅक येतो. तू पण तर केलं होतं पहिल्या दिवशी. मला एक सांग, तुझ्या पेजवरचा तो हॉस्पिटल ते घरी आल्यानंतर तुला ते मशीन लावलेलं डॉक्टर तुला येऊन चेक करतो, तो व्हिडिओ का बरं हटवला तुझ्या पेजवरचा? तुझ्या त्या कार्यकुत्र्यांनी तुझ्या पेजवरचा तो फोटो का हटवला? जे नाही का रात्रीचं अर्ध्या रात्रीचं अस्वस्थ झालं होतं जरांगीला. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं ह्यांना तात्काळ उपचाराची गरज आहे आणि खूप तब्येत खालावलेली आहे त्यांची. कारण खाऊन पिऊन त्यांनी उपोषण केलेलं होतं ना. त्यांनी उपाशी नव्हतं केलेलं उपोषण. उपोषण केलेला माणूस आहे ना, तोंडातनं शब्द पण काढू शकत नाही. त्याच्यात मध्ये त्राणच उरलेला नसतो. त्यामुळं ते तुझं जे उपोषण होतं ना, ते खाऊन पिऊन होतं. आणि त्या खाऊन पिऊन उपोषणाला तू नाही का म्हणजे समाजाने समजलं नाही, आमच्यासाठी नाकातून रक्त आणलंय, आमच्यासाठी त्याग केलाय, आमच्यासाठी. अरे कुणासाठीही त्याग केलेला नाही कुणीही. कुणीही कुणासाठी त्याग केलेला नाही, लक्षात घ्या. हा माणूस रायगडावर जातो आणि खाली येताना काय ती गुटक्याची पुडी त्याच्या हातात मध्ये. बरं मूग डाळ होती ना, तुला लपवायची गरजच नव्हती. मूग डाळ लपवायची गरज काय मला सांग. आता यांनी काय चारोळी फिरवली, किती मूगडाळ होती. मूगडाळ लपवण्याची गरज काय? जो छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीमध्ये गेला, त्या गड किल्ल्यांवर गेला, नाटकबाजी करायला, नौटंकी करायला, आणि ते पायऱ्या उतरत असताना हा पुडी टाकणार तोंडात, तोपर्यंत आहे ना. मुगाची डाळ अशी अशी नसतात बाबा खात, नाही का? मुगाची डाळ हातावर घेऊन खातात ना. गुटक्याची पुडी तो तोंडात टाकणार तेवढ्यात मध्ये या पोराने व्हिडिओ चालू केल्याबरोबर तू काय केलं? ती लपवली. काय गरज तुला लपवायची ती पुडी? मूग डाळ जर तू खात होता तर तुला पुडी लपवण्याची गरज काय पडली बाबा? मूग डाळीची पुडी. अरे गुटका किंग तू. कोंबड्यावानी तुझे ते तुरे कशाला बोलायला लावतो? शायनिंग मारतोय. अजूनही नाही का समाजाला कुठंतरी भडकवण्याचं काम करतोय. समाज रस्त्यावर येईल, माझा मायबाप समाज, मी याव करीन, मी त्याव करीन, मी हे करीन, मी ते करीन. काय नको करू. काही नको करू. खूप चांगला आहे देवेंद्र फडणवीस माणूस, गृहमंत्री म्हणून आहे ना, तू जागेवर आहे अजून. नाही तर तुझ्या उलट्या तांगड्या करून तुला आहे ना चांगली उचल बांगडी करून नेला असता उचलून. पण तो माणूस अभ्यासू आहे. तो माणूस संविधानिकरित्या चालणारा आहे. तो तुझ्यासारखा असंविधानिक वागत नाही. आणि आम्हाला खरं सांगते, मला तर ना फार बरं वाटतंय की असा शिकलेला माणूस, ज्याला ज्ञान आहे, ज्याला नॉलेज आहे सगळ्या गोष्टींचं, कायद्यांचं, त्याच्या हातामध्ये गृह खातं दिलेलं आहे. त्याच्या जर तुझ्यासारख्या येड्या डोक्याचा असताना, ज्याला अक्कलीचा नावाचा काही तपासच नाही, त्याने वाटोळ केलं असतं मग आतापर्यंत. ते फक्त चौकशी करा बोलतायत. ते पोरांना कुठलाही मारहाण करत नाही. मी पण त्या भागातमध्ये त्या पोलिस विचारले की मराठ्याच्या मुलांना तुम्ही मारू नका साहेब. तुम्ही जर त्या भागातमध्ये चौकशी करत असाल, मीही त्या भागातल्या पोलिसांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं, ताई अजिबात आम्ही कुणाला बोलत म्हणजे ओरडत सुद्धा नाही. जे काय आहे ना, आम्ही वाकडं तिकडं सुद्धा त्यांना बोलत नाही. फक्त काय घडलेलं आहे ते सांगा. आणि मुलं अगदी प्रामाणिकपणे सांगायला लागली तर काय घडलेलं आहे ते, ज्या चौकशा चालू आहे. परंतु त्या चौकशा थांबाव्यात, त्या मुलांना नेऊ नये उचलून, म्हणून याचा तिळपापड. कारण याचं एक एक बाहेर काढायला लागलेत पोरं. याचं एक एक मीटिंग बसवली होती, आम्हाला असा मेसेज आला होता, असं केलेलं आहे. सगळं होणार. जरांगे कोणत्या मोबाईलहून बोलत होता, कोणत्या सिमहून बोलत होता, कुणाला तुझा फोन येत होता, मध्यस्थी कोण होता, कॉन्फरन्सला कोणाला कोण घेत होता, कॉन्फरन्सवर घेणारा कोण होता, गोदडीच्या आतमध्ये जाऊन फोनवर बोलणारा कोण होता, आणि ते बोलणं कुणी ऐकू नाही म्हणून स्टेजवर लोकांना येऊ द्यायचं नाही, ते थांबवणारे कोण होते तुझे चेले चपाटे, स्टेजवर कुणाला येऊ देत नव्हते. हो अगदी बरोबर केदार दादा. पोलीस म्हटल्यावर यांच्या छातीत कळा येणारच हो. आणि त्यातल्या त्यात ती एसआयटी फार भयंकर बाबा रे, खतरनाक. ती एवढंच तुम्हाला सांगते काय की तुम्ही जर एखाद्या शेतातून गेलात आणि तुमचे पाय भरलेले असतील आणि तिथं गेल्यावर त्या ग्राउंडवर तुमच्या पायाची माती तिथं पडलेली असेल तर त्या मातीचं सुद्धा ते लोक आहे ना हे करतायत,
निरीक्षण करतायत, चौकशी करतायत की ही माती इथली नाही, मग ही कुठल्या शेतातली आहे. तेवढी माती उचलून, तुमच्या पायाची पडलेली माती उचलून, किती माती त्या मातीशी मॅच होत नाही, मग ती माती सुद्धा ते टेस्ट करतात की ही नेमकी कुणाच्या शेतातून आलेली, ही माती कुठल्या ठिकाणाहून आलेली आहे. मग त्या ठिकाणी काही झालं होतं. SIT चौकशी लय रे बाबा बेकार. हा 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 SIT चौकशी लय खतरनाक, आणि हे त्याला कळून गेलेले. त्याच्यामुळे त्याचा जो काय तुरा आहे ना, तो असा होता ना, तो तुरा असा झालेला आहे आता तुरा. जरांगेचा जो खोपा होता ना, तो असा ते हे अशी इथं, हे अशी. तर ते फार तो तुरा त्याचा नाही का असं. त्यामुळं याचं जे गौड बंगाल आहे ते एक एक करून पुढं येत आहे. समाजाच्या पुढं सगळं काही उघडं होत आहे. आणि अगदी बरोबर, छत्रपतींना मानणारा फक्त एकच जात नाहीये किंवा एकच धर्म नाहीये. आणि छत्रपतींना फक्त महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानापुरतं मर्यादित नाहीये. व्हिएतनामला जाऊन बघा, व्हिएतनामच्या बॉर्डरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनाम फक्त मुंबई एवढं तो देश आहे, फक्त मुंबई एवढा व्हिएतनाम देश. परंतु त्या देशाच्या अध्यक्षांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला झुलवत ठेवलं आणि झुकवत ठेवलं, कारण छत्रपतींच्या विचारांवर चालत होते ते. आणि जरांगे, तुझा 6 महिन्यात मध्ये सुपडा साफ झाला, कारण तू छत्रपतींच्या विचारांचा विरोध करणाऱ्या माणसांच्या नादी लागला होता. जो छत्रपतींच्या विचारांचा विरोध करतो, खंडन करतो, जो त्यांचे विचार मातीत मिळवतो, त्याची पण मातीच होती, एवढं लक्षात ठेवा. जशी त्याच्या पक्षाची माती झाली, कुणीच नाही राहिलं सोबत, तशी जरांगेने स्वतःची करून घेतली माती. आणि अजूनही करतोच आहे. अजूनही तो फक्त एकाच पक्षाला टार्गेट करतो, आणि यांचा मी निवडूनच येऊ देणार नाही. अजूनही तो कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पुन्हा. की 2.5 वर्ष यांचं सरकार होतं, मग तुम्हाला का दिलं नाही यांनी आरक्षण? का बरं मराठा आरक्षणाचं कुठं नावच घेतलं नाही? का दिलं नाही यांनी आरक्षण तुम्हाला? 2.5 वर्ष तुम्ही का बरं गोंधळ घातला नाही? 2.5 वर्षात मध्ये तुम्ही तुमची ती क्लिप आलेली आहे 2021ची, त्याच्यामध्ये बोलताय तुम्ही शरद पवार जाणते राजे आहेत, महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. काय आदरपूर्वक तुम्ही बोलतात जरांगे. ज्या माणसाने मराठ्यांचं वाटोळं केलं, मराठ्यांचं आरक्षण घालवलं, लेकरांना मातीत मिळवलं, मराठ्यांच्या उरली सुरली पोरं फक्त झेंडे घेऊन मिरवायच्या लायकीची ठेवली पक्षाचे. दारवा प्या, मटणं खा, झेंडे घेऊन मिरवा, मायबापाला शिव्या द्या, गावाचं वाटोळं करा, आणि त्या पोरांना आता तू घेतले तुझ्या गँगमध्ये. आणि काय लावलंय? कुणाच्या तरी घरी जा, जर याच्या विरोधात कुणी काही स्टेटस टाकलं त्याला जाऊन नाही का शिव्या द्या. वा रे जरांगे. SIT चौकशी येणार म्हटल्याबरोबर बाबांनी लगेच डिस्चार्ज. घरी आल्याबरोबर बाबाला वाटलं येतात काय घरी, लगेच छातीत कळ. आणि पुन्हा आज उजळ माथ्याने येऊन याच्या पुढे सांगतोय, मीडिया पुढं कोणत्या तोंडाने सांगतोय की मी SIT चौकशीला सामोरं जाण्यासाठी मी डिस्चार्ज घेतलेला आहे, त्यांनी यावं, माझी चौकशी करावी. करू दे ना. समाजाला भावनिक करून का रस्त्यावर उतरवायच्या भाषा करतोय पुन्हा. समाज भावनिक होणार, करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरणार. कोण नाही उतरत आता करोडोच्या संख्येने. कोणी उतरत नाही करोडोच्या संख्येने. त्यामुळं तू कितीही भावनिक करण्याचा प्रयत्न कर लोकांना. लोक आता नाही रे, पाठ फिरवली लोकांनी तुझ्याकडे. आता जे काय आहे ना तुझ्याजवळ 100, 200, 1000, 20,000, 50,000, 1 लाख जे काय आहेत ते सगळे त्या गटाची लोक आहेत. ते आरक्षणासाठी, जातीसाठी लढणारे लोक नाही आहेत. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचा संपलेला पक्ष, त्यांना त्यांचा संपलेला साहेब त्या पोरांना वर आणायचा आहे. कारण त्यांना माहिती आहे आपली 90ची सोय त्या साहेबाकडनंच होती. काही का होणं, पण इलेक्शन पुरतं आपली खाण्याची सोय होऊन जाते. नंतर पण काय थोडंसं म्हणलं कुठं आंदोलन करा, काय करा, आपल्याला भेटतं सगळं काही त्याच्याकडनं. त्यामुळे त्या पोरांना पण त्या साहेबाचं अस्तित्व जपणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेच तुझ्यासोबत आहे. अजूनही तू वारंवार फक्त फडणवीस हीच तुझी जपमाळ जो आहे ना, ती चालू आहे अशी तुझी फडणवीस नावाची. आणि चालू आहे आणि ते होणार आहे. त्याच्यामुळे तू कितीही आकांत तांडव केला
तरी काही फरक पडणार नाही. तुझी जी चौकशी व्हायची ती होणारच आहे जरांगे. तुला जे उचलणार आहेत ते उचलणारच आहे जरांगे. कारण बऱ्याच मुलांनी सांगितलंय की आम्हाला करायला लावलं साहेब, आम्हाला काही दोष नाही आमचा. आम्हाला बोलवून हे काय आम्हाला थोडेसे काय 100,000 देऊन थोडेफार नोटा देऊन आम्हाला ह्या गोष्टी करायला लावल्या. इथून पुढे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. जसे त्या चौघांना सांगितलं होतं कोपर्डी हल्ल्यातील, नगरच्या कोर्टातल्या हल्ल्यातील जे 4 जण होते त्यांना सांगितलं होतं तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तसंच आता कारण त्यांना तर याचा चेहरा माहिती आहे, त्यांनी जगासमोर आणलाय त्या लोकांनी पण तिघांनी. परंतु आता ज्यांना माहिती नाही, ज्यांना यांनी भावनिक केलेले ती लोक मात्र याच्याशी जोडलेली आहेत. आणि यांनी पुन्हा 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 तेच 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 येस भाऊ तोरसे यांचंही खूप छान असतं मनोगत आणि खूप छान मांडतात ते. त्याच्यानंतर मला वाटतं आकार DG9 म्हणून एक आहे यूट्यूबला चॅनल, ते पण असं त्यांचं पण मत जे मांडत असतात ते खूप छान, खूप सुंदर भाषेमध्ये ते मांडत असतात आणि खूप छान अगदी निवडून ते सांगत असतात. त्यांना काय म्हणायचं ते अगदी लहानपासून ते मोठ्यापर्यंत अडाणी माणसाला सुद्धा कळेल अशा भाषेमध्ये ते सांगत असतात. कुलकर्णी म्हणून आहेत एक कोणीतरी, ते पण छान बोलत असतात ते दादा पण. मला वाटतं ते बीडचेच आहेत कुलकर्णी दादा जे आहेत ते. भाऊ तोरसेकरांचं पण खूप छान ते मांडत असतात. समाजाची दिशा भूल नाही व्हावी याच उद्देशाने ते मांडत असतात, मांडणी करत असतात विचारांची किंवा विषयाची कुठल्याही. त्याबरोबर आकार DG9 वाले जे आहेत ते पण खूप छान मांडणी करतात. सो असे काही चॅनल आहे की मला वाटतं याच्यामुळे समाजाचे डोळे उघडतायत, समाज जागृत होत आहे आणि जागृत करण्याचं काम ही लोक करत आहेत. आम्ही लोक करतोय म्हणायला हरकत नाही. मला त्यांच्या इतका एवढा माझा अभ्यास नाही आहे दांडगा, किंवा त्यांच्या एवढी भाषाशैली माझी त्या पद्धतीमध्ये मी सांगू शकत नाही. परंतु मला जसं बोलता येईल ते मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करते आणि बोलण्याचा प्रयत्न करते. परंतु हे जे 2-4 लोक आहेत ना हे फार छान काम करतायत, हे तेवढंच प्रामुख्याने सांगावं लागेल. परंतु आता विषय चालू आहे आपला की यांनी किती भाऊ तोरसेकर पण फार ते अभ्यास करून सगळ्या गोष्टींवर विचार करून ते त्यांचे विचार मांडत असतात. अगदी बरोबर. आणि याचं काय तर बाबा, याचं पुन्हा तेच की हुकुमशाही लोकशाही आहे या देशाला. मी वारंवार सांगते की नाही चालणार. हम करूसे कायदा इथं खपून घेतला जाणार नाही. परंतु या माणसाचं इकडून तिकडून झालं की येऊन पडतं त्याच्यावरच. मी सोडणार नाही, मी घाबरणार नाही. तू लावूनच दाखीव, तू करूनच दाखीव, तू उचलूनच दाखीव. मग लोक कसे येतात मराठी, गोरगरीब मराठी रस्त्यावर पाय मला आताच टाकून दाखव. कशाला धमक्या देत आहे? त्यांचं काम चालू आहे. घाबरू नका. तुम्ही असं स्थिर राहा. तुमचं जे काही खासदारकीचे तुम्हाला डोहाळे लागलेत ना, तर ते तुम्ही तुमचं चालू ठेवा. आता याचं काय चाललंय की प्रकाश आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो. त्यांनी मला सांगितलं प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर करून हा काय करणार आहे, मराठ्यांच्या नावाने उभा राहणार. हा कुठल्याही पक्षात जाणार नाही, हा अपक्ष म्हणून उभा राहणार आणि निवडणूक मला नाही वाटत आहे तो जिंकेल. परंतु त्याला जे डोहाळे लागले आणि कदाचित समजा आलाच हा निवडून, तर हा पुन्हा शरद पवाराला जाऊन चिटकणार. हे याचं ठरलेलं आहे. बघा ना तुम्ही त्याचं स्टेटमेंट पहिलं बनतो नाही ते माझं तो प्रश्न विचारू नका. मी समाजासाठी करतो, मी माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी करतो. मराठा समाज मायबाप गोरगरीब मराठा मायबाप त्याच्यासाठी करतो. नाही तो विषय काढून ते काय नाही. हे याचं असं चालू होतं नाटक, डायलॉग, एक्सप्रेशन खूप हसू नका कोण असतंय. खरं आहे, मला सांगा तुम्ही, मान्य करावं लागेल तुम्हाला. सो जे काय आहे त्याची एकंदरीत विचारश्रेणी पाताळयंत्री आहे ती. पाताळयंत्री आहे ती, क्रूरतेची आहे ती आणि तिथं समाजाचं नुकसान करणारी आहे. खूप मोठं नुकसान समाजाचं या माणसाने केलेलंच आहे. परंतु त्याचबरोबर कितीतरी मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. काल मी ते बोल बिडू म्हणून एक चॅनल आहे त्याच्यावर पण ते खूप छान विश्लेषण करतात, खूप छान मांडणी करतात ती लोक. तर त्यावेळेला जरांग्याच्या बाबतीत मध्ये ती लोक ज्या वेळेला काही बोलत होते त्यावेळेला मी पाहिलं, मला वाटतं भाऊ तोरसेकर बोलत होते. अक्षरशः त्यांनी खूप छान नाही हा भाऊ तोरसेकरचं पण त्यांनी मत घेतलं. परत बऱ्याच जणांची मतं त्यांच्या बोलबिडूमध्ये त्यांनी टाकलेली आहेत आणि त्याचं काय आता हा करणार आहे इथून पुढे ते त्याचे मुद्दे फार छान मांडत असतात बोलबिडूवाली पण आणि छान मांडणी करतात. त्यांच्या ह्याच्यातनं पण खूप काही मिळतंय. काय गौड बंगाल कुठं शिजतंय, कुठं पिकतंय, काय चाललंय याचं. आदेश देतोय हा मुलांना, आम्ही पार निवडणुकाच होऊ देणार नाही कुणाच्या.
आम्ही सुपडाच साफ करू. कुणाचा? फक्त भाजपचा. आम्ही त्याला दाखवूनच देऊ. कुणाला? फक्त देवेंद्र फडणवीसला. आम्ही यावंच करू. कुणाला? महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीचं त्यांना कुणी चालत नाही. नाही, महाविकास आघाडीच ना जी आहे ती आता त्यांची झालेली नाही, त्यांची वेगळी आघाडी मग नाही का. महाविकास आघाडी मला वाटतं ही होती हे तिघाडी सरकार अगोदर जे होतं, शरद पवार, शिवसेना आणि आणखी कोण, काँग्रेस. त्यामुळं फक्त ह्या तिघांचं कसं दाबल्या जाईल, यांना कसं दाबल्या जाईल, यांना कसं बदनाम केलं जाईल, ह्याच्यावर त्यांचं फार लक्ष आहे, नियंत्रण आहे जरांगेचं. आणि त्या पद्धतीमध्ये जसं जसं त्यांना आता ते थोडाफार तर हात काढून घेतलेलाच आहे, त्याच्यामुळं तर याची पाय आता डगमगायला लागलेली आहेत. लक्षात ठेवा. जरांगे, तू जर काही पुस्तकं वाचली असती ना, तू जर वाचलं असतं पुस्तक, तर तुला कुणाच्याच पुढं नतमस्तक होण्याची गरज पडली नसती. पण तू काय केलं? तू पुस्तक नाही वाचलं, तू कुणाचा तरी मेंदू आहे ना तुझ्या मेंदूमध्ये घेतलाय, भरून ट्रान्सफर केलाय. तू काय केलंय? कुणाचा तरी डेटा आहे ना तुझ्याकडे ट्रान्सफर करून घेतलाय तू, आणि त्या डेटाप्रमाणेच तू बोलतोय आणि वागतोय. पण तू काय फरक पडणार याला? सांग ना मला. समाजाला तुझं खरं रूप जे आहे ते दिसलेलं आहे. समाज तुझ्या सगळ्या चाली ओळखून आहे आणि आत्ता समाजाचे डोळे उघडलेले आहे. त्यामुळे तू कितीही भावनिक करण्याचा प्रयत्न कर की मी हे करेल, मला नाही दिलं तर मी ते करेल, मला जर जे पाहिजे ते नाही मिळवलं तर मी याव करेल, आणि या पद्धतीमध्ये समाजाला, सरकारला एक घाबरवण्याचा तू फंडा चालू केलेला आहे. ते सरकार आहे अरे, ते फडणवीस आहे अरे, ते शिंदे अरे, 40 घेऊन गेला नाका खालून तुझ्या शरद बाबूच्या, आणि ते गंटीलाल उद्धव ठाकरे हे बसला आपलं गळ्याला पट्टा लावून हॉस्पिटलमध्ये, हे बसले आपली काड्या करत. जरा तुम्ही म्हणता संविधानाचा गळा घोटलाय, जरा तुम्ही बोलताय की बाबा देवेंद्र फडणवीसने कीड लावली आहे, तर मला सांगा संविधानाचा गळा कुणी घोटला पहिला? अनैसर्गिकरित्या तुम्ही तुमची युती केली आहे. सांगा ना कशामुळं? कशामुळं गेले होते ते उद्धव ठाकरे तिकडं? तर यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. सांगा ना तुम्ही. जर बहुमत त्यांच्याकडे आहे तर याला बरोबर अर्धा हिस्सेदार कसा करतील? जेवढ्या जागा तुझ्याकडे आहे तेवढंच तुला देईन ना तुझ्या ताटामध्ये ते. ह्यांच्याकडे जास्त माणसं असून सुद्धा तू म्हणतो नाही त्याच्या वाटण्या बरोबर अर्ध्याच झाल्या पाहिजेत. नाही होऊ शकत असं. कसं होणार? आणि नाही त्यांनी म्हटलं म्हणून तुम्ही जाऊन तुमच्या बापाने आयुष्यभर ज्या पक्षाचा विरोध केला, ज्या माणसाचा विरोध केला, त्या माणसाच्या मांडीवर बसलेत तुम्ही जाऊन. बरं, त्यांनी पहिलं तुम्हाला घेतलं मांडीवर, नंतर काय केलं? मारली लात चांगली, बस तिकडं. त्यांना जेव्हा बोलताना तुम्ही दुसऱ्यांकडे, आपण एक बोट दाखवतो ना, 4 बोट आपल्याकडे पण असतात. तुम्ही काय केलं याचा अभ्यास करा ना. तुम्ही नाही का अनैतिक रित्या ते तुमचं हे केलं, युती केली आणि मुख्यमंत्री झालात. सुरुवात तर तुम्ही फुटले, तर तुम्ही कशाला दुसऱ्यांवर खापरं फोडतायत? तुमच्यामुळे समाजाचं किती वाटोळं झालं हा विचार केलाय का तुम्ही? लोकांच्या भावनांचा कधी विचार केलाय का? ज्या वेळेला तुम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळालात त्यावेळेला तुम्ही लोकांची मतं घेतली होती का? सुरुवात तुम्ही करायची, नंतर शेण दुसऱ्यावर. सारखेच आहे सगळे, हेही तसे आणि ते तसे. तुम्ही तसे वागले म्हणल्यावर ते तसे वागणारच ना परत. तुम्ही जर चुकीचं वागला तर तुम्ही दुसऱ्यांकडनं का अपेक्षा करताय आणि चांगलं वागावं? आणि बरं, दोघंही सारखे असताना मग एकाला शिव्या का? मी म्हणते चला दोघंही सारखेच, राजकारणी सगळे सारखेच असतात, मग का फक्त एका विशिष्ट नेत्याला आणि त्या पक्षातल्या माणसांनाच शिव्या? ज्यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, ज्यांनी मराठ्यांना मातीत मिसळवलं, त्या माणसाचा का कुठेही ब्र शब्द येत नाही? तुम्हाला ठीक आहे, आम्ही निवडणुकाच होऊ देणार नाही. फडणवीसने ना विचारच करा, आम्ही त्याला उभंच करणार नाही. आम्ही एका ठिकाणी तर मला कोणीतरी बॅनर पाठवला एका गावातला, की एका बाजूला असा बॅनर आहे, मराठ्यांच्या जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय आमदार, खासदार, नेते मंडळी, पुढारी यांना गावबंदी, गावामध्ये यायचं नाही. हे गावातल्या वेशीवर त्यांनी लावलेला बॅनर. त्याच बॅनरच्या अपोजिट साईडला शेजारीच लगेच दुसरा बॅनर, रोहित पवार यांचं सहर्ष स्वागत आमच्या गावामध्ये. अरे वा. मग तुम्ही फक्त शिवसेना, भाजप
आणि अजित पवार आता त्यांच्याकडे गेले. म्हणजे ह्यांच्याच सत्ताधारी पक्षातल्याच नेत्यांना गावबंदी का? मग तुम्ही मला वाटतं त्या बॅनरवर ते टाकावं ना, करा तुम्ही, पण मला वाटतं पारदर्शकपणा ठेवा. टाकायला जायचं आणि भांड्याला पोहायचं असं करू नका जरांगे. तुम्ही स्पष्टपणे ना बोलून घ्या. तुम्ही स्पष्टपणे बोला ना त्या बॅनरवर की इथे फक्त आम्ही याच सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांना आहे ना येऊ देणार नाही. पवारांनी तुझी केली तुतारी आणि ती वाजवली तू दुपारी जरांगे. अशी तुझी अवस्था झालेली आहे आता. अशी तुझी अवस्था झालेली आहे. तू जर स्वतःच्या पायावर उभा असताना जरांगे आज तुला हलवण्याची, तुला बोलण्याची, तुझ्याकडे बघण्याची सुद्धा कुणी हिंमत केली नसती. परंतु तू काय केलं, शरद पवाराच्या खांद्यावर तू उभा राहिला आणि शरद पवारांनी बरोबर तुझी हकालपट्टी केली. दिलं तुला ढकलून, पड आता जा मर ना. आता काय करायचं, आता चालू झाली तुझी बळबळ. मी याव करीन, मी त्याव करीन, मला फक्त तुम्ही